आपण आवाज ऐकणार आहोत. यस थँक्यू मृदुल. अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. नेक्स्ट बॉल. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं. खूप चांगली फिल्डिंग. सूरज त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलं आणि येतोय डॉट. गुरुदत्त मनोलपाडा संघासमोर जीवदानी माऊली फुलपाडा. बिग बॅटल. एक मिनिट थांबवतोय. पुढील सत्कार न्यूज रिपोर्टर आदरणीय सन्माननीय अजय दादा वर्मा यांचा या ठिकाणी हा गोड सत्कार केला जाईल. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच तेजस दादा कांबळे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अजय दादा वर्मा यांचा हा गोड सत्कार. त्यानंतर वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य समाधान दादा काय समाधा आपण यायचं आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं जीवदानी माऊली क्रिकेट लॅब आयोजित वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं आपला देखील हा सत्कार केला जातोय. या स्पर्धेचे सर्व अर्थातच तेजस दादा कांबळे आणि त्यांच्या शुभ हस्ते वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अर्थात खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला एक वेगळी शिस्त लावण्यात आली, त्यांचा हा गौड सत्कार. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा वळतोय कौस्तुभजी मेहर यांच्या दिशेने. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. हलक्या हातानं चेंडूला दिले सन्मान. पहा फ्लाइंग स्टार्ट आहे. 2 चौकार, सिंगल आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धाबा धावपल करतेत. एक धूण ऐकणार आहोत आणि त्यानंतर वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. आम्हा फिकीर कशाची नाही रो माझी एकविरा पाठीशी हाय. डांगुटीचे पहा 2 महत्वाचे चौकार आणि दोन्ही चौकार एक राहुल पोलेकर आणि एक जतीन पाटीलच्या बॅट मधून आले होते. पहा कौस्तुभजी आता हवा येतोय आणि त्या हवेबरोबर आता बहुजन विकास आघाडीचा तो झेंडा हा फडकतोय. एक पिवळमय वातावरण आणि त्या पिवळमय वातावरणामध्ये अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा अगदी थाटा माटात आणि उत्साहात पार पडणारी स्पर्धा. अर्थातच तुम्हा सर्वांची लाडकी वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय, ऐकतोय. खूप चांगला उल्लेख. मागील 2 दिवस झाले काय जबरदस्त आयोजन आणि त्या आयोजन मधून 24 संघाचा सामना. ओ व्हॉट अ फील्ड. कोण आहे? आकाशने चेंडूला अडवलंय आणि अडवलं नव्हे तर या धावा येत होत्या. या धावा येत असताना ते मॅच मध्ये परत आणलाय. व्हॉट आउटस्टँडिंग एफर्ट, पॉवरफुल एफर्ट. मैदानामध्ये वादळ आलंय. वादळ आणणार कोण? दोघांच्या बॅट मधून एक चौकार आल्यात. समोर सूरज एखाद्या विकेट साठी जावं लागणार आहे. विकेट की फॅक्टर ठरणार आहे मॅच मध्ये. ओ काय जबरदस्त चेंडू. हलकीची फ्लाईट आणि ती फ्लाईट येत असताना चेंडू खालीच राहिला, परंतु 2 खेळाडू बीट झालेत. पहिला बॅटिंग करणारा जतीन पाटील आणि त्यामागे यष्टांच्या मागे असणारा तो सुद्धा खेळाडू बीट झालाय. प्रणय वाईसच्या रूपाने धावसंख्या धावपळकावरती येते. धावपळकावरती येत 14. चेंडूचा खेळ झाला 3. जतीन पाटील आणि राहुल पोलेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा घरच्या मैदानावर खेळत असताना जीवदानी माऊली फुलपाडा संघाचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे आणि किती धावांवर थांबवणार आहेत गुरुदत्त मनोलपाडा या संघाला. नेक्स्ट बॉल. हलक्या हाताने चेंडूला दिलाय सन्मान आणि सन्मान देत असताना सिंगल येते. पहा खूप चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आपण पाहिले आणि ते 2 चौकार ओळखता आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग सूरजने बॉलिंग ट्रॅकवर केली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्रॅकिंग स्ट्रोक, सिंगल येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 16 धावा धावपळ करते. चेंडूचा खेळ झाला 5. चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. मॅच महत्वाची आहे. इकडून जाणार कोण टॉप 3 मध्ये. टॉप 3 साठी लढत आहे
आणि त्या लढतीमध्ये गुरुदत्त मनलपाडा अगेन्स्ट जीवदानी माऊली फुलपाडा. मोठा फटका समोर डाऊन टू ग्राउंड. खूप चांगली बरोबर ऑन ड्राईव्हचा फटका चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावा. सुंदर अशी ही दमदार खेळी पाहुनी झाले अजब. सुंदर अशी ही दमदार खेळी पाहुनी झाले अजब. सारे पाहुनी झाले अजब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. थँक्यू. पहा 2 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरसने 20 धावा धावपलकावरती आहेत. इतक्या वेगाने झाली सुरुवात. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता 3ऱ्या षटकामध्ये प्रणयच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहा सर्वात महत्वाचं षटक. धावा थांबवाव्या लागणार आहेत. 30हून अधिक जर काय धावा या मैदानावर झाल्या 35-40 तर त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. त्यासाठी विकेट डॉट या मॅच मध्ये तुम्हाला परत आणतील. पहिला चेंडू कट केला चेंडूला आणि कट करत असताना सिंगल येते. पहिल्या चेंडूवर 21 रन 21 धावा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झालाय 1. 3रं षटक मार्गस्थ आहे. प्रणय समोर राहुल पोळेकर खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. नेक्स्ट बॉल प्रणय समोर राहुल. हलक्या हाताने चेंडूला पुन्हा सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा या अगोदर सूरजने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर येणार होता चौकार. तो मोमेंटला शिफ्ट करणार होता आणि त्या मोमेंटला शिफ्ट करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये आपण 20 धावा पाहिल्या होत्या. इकडून पहिल्या 2 मध्ये 2 आल्यात. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला. फेकी होईपर्यंत सिंगल येते. पहा तुमच्या घरच्या मैदानावर खेळत असताना तुम्ही आता कशा प्रकारे खेळ करणार आहोत. परंतु काय जबरदस्त या मॅच मध्ये फ्लाइंग स्टार्ट केले गुरुदत्त मनलपाडा या संघाने. वार सुरू आहेत. प्रतिउत्तर पलटवार करावा लागणार आहे जीवदानी माऊली फुलपाडा या संघाला. ओ काय जबरदस्त चेंडू. टॅप करायचं होतं आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नव्हतं. येतोय डॉट. पहिले 4 मध्ये आल्या 3. आता 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. नेक्स्ट बॉल प्रणय समोर राहुल पोळेकर. 23 धावा धावपलकावर. ऑन साइडला खेळत असताना पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं सिंगल साठी. पहा खूप चांगलं कमबॅक आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा आणि त्याहून तुम्ही 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या प्रकारची बॉलिंग हाताळतायत. सोपं नाहीये आणि ते सोपं करून दाखवले आतापर्यंत प्रणयने. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. हलक्या हाताने पुन्हा दिलाय सन्मान. सिंगल येते. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावपलकावरती आहेत. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये काय घडणार आहेत त्या अगोदर डीजे साईला ऐकणार आणि त्यानंतर वळणार मैदानाच्या दिशेने. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 25 वर 0 आतापर्यंत गुरुदत्त मनलपाडा संघ. विपुल गंभरे शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. विपुल समोर जतीन पाटील. हे बिग बॅटल रंगणार आहे. पहिला बॉल सोडून दिलाय. नो आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. आता चर्चा होणार. नेक्स्ट बॉल फ्री हिट साठी चर्चा होणार आहे. विपुल गंभरे पहिला चेंडू लोबर फुलटॉस चेंडू यष्टांच्या बाहेर. आमच्या ऑफिशियल पंचांनी गंभीर सरांनी 9 चेंडू घोषित केलाय. ओ फ्री हिटचा बॉल. पायावरचा चेंडू होता आणि ऑन साइडला खेळत असताना बॅटची एज पाठीमागे चेंडू निघून गेलाय. सिंगल साठी सिंगल येते. 27 धावा धावपलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ झालाय. आता विपुल गंभरे समोर राहुल पोळेकर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. शुभम फील्ड करतोय. सिंगल येते. 28 धावा धावपलकावरती आहेत. आता इकडून विकेट नको आहे. इकडून तुम्हाला त्या डॉट बॉल साठी जावं लागणार आहे. डॉट बॉल की चौकार. मोठा फटका मारायचा प्रयत्न. रॉकेट थ्रो होता. ओ ये क्या हुआ भाई. रॉकेट थ्रो. 1 नव्हे 2 नव्हे 3 खेळाडूंना वीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. पहा रॉकेट थ्रो कशा प्रकारे.
एक खेळाडू बीट, दुसरा बीट, तिसरा सुद्धा बीट. ओव्हर थ्रोच्या रूपाने 5 धावा आल्यात. मोमेंटम आहे हा, की फॅक्टर आहे 5 धावांचा. आता धाव फलक पहा, 33 धावा. सर्व काही ठीक होतं, धावा सुद्धा थांबवल्या होत्या, परंतु त्या रॉकेट थ्रोने पूर्णपणे त्या मोमेंटमला शिफ्ट आणलंय आणि काय जबरदस्त सुरुवात आहे. गुरुदत्त मनेलपाडा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नो नो नो, +4, 5 धावा, गेम ऑन. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. थँक्यू साईश. एका चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. इतका मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झालाय. पहिल्या ओव्हरथ्रोच्या रूपाने 5 धावा, आता नो प्लस चौकार, 5 धावा. धावफलक होतं कुठे, धावफलक बनलं कुठे, की फॅक्टर कुठे होता, मॅच मध्ये टर्निंग पॉइंट कुठे बनला, कोणाच्या अगेन्स्ट बनला, कोणी तो वार केला, कुठे पलटवार झाला आणि तो पलटवार होत असताना 38 धावा धावफलक करतेत. नेक्स्ट बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न, स्वतः अडवला, येतोय डॉट. 4 चेंडूचा खेळ झाला, 38 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडूचा खेळणे बाकी आहे. फुल टॉस चेंडू, ऑन ड्राईव्हचा फटका, सिंगल 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 येते. 5 टीम टोटल झाले. सेकंड इनिंग मध्ये खेळण्यासाठी या मैदानावर एक 5 टीम टोटल झाले. 39 धावा धावफलक करतेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. विपुल समोर जतीन पाटील, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर, फलंदाज बाद. परंतु पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 39 धावा धावफलकावरती 40चं टार्गेट सेट केलंय. गुरुदत्त मनेलपाडा या संघाने जीवदानी माऊली फुलपाडा संघासमोर. घरचं मैदान आहे, काय घडणार आहे, कोण जाणार आहे टॉप 3 मध्ये, त्या अगोदर आजचा हाय स्कोरर झालाय. पहा, आजच्या संपूर्ण मॅच मध्ये आपण सुपर 12 पाहिल्या, सुपर 6 पाहिल्या आणि सुपर 6 मधून येत आजचा हाय स्कोरर आपल्या समोर. 39 धावा उभारल्यात. गुरुदत्त मनेलपाडा या संघाने 40चा पाठलाग आहे. कोण जाणार आहे टॉप 3 मध्ये, त्या अगोदर डीजे साईडला ऐकणार आहोत आणि लगेचच बोलणार आहोत मैदानाच्या दिशेने. जीवदानी माऊली संघाचा आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा. रण मैदानी भल्या भल्यांचे वाजविती हो बारा, वाजविती हो बारा, वाजविती. फलंदाजांची किमया न्यारी, क्षेत्ररक्षक त्यांचे भारी, अशी ही रंगता एक एक पारी, भल्या भल्यांना पडतान भारी. हे फलंदाजांची किमया न्यारी, क्षेत्ररक्षक त्यांचे भारी, अशी ही रंगता एक एक पारी, भल्या भल्यांना पडतान भारी. खंबीर सारे खेळाडू बाउंड्री लाईन बरी घाण उभं, खंबीर सारे खेळाडू बाउंड्री लाईन बरी घाण उभं, सारे लाईन बरी घाण उभं. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. सामना बघाया आले रसिक, थँक्यू. एक नंबरचा संघ गुरुदत्त मनेलपाडाचा संघ, 1 नंबर कामगिरी पहिल्या इनिंग मध्ये झाले. आता वार पलटवार होणार, कारण टॉप 3 ची लढाई आहे. टॉप 3 मध्ये जाणार कोण, यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला ऋतिक पागी, नॉन स्ट्राईक हँडला आकाश. 40चा पाठलाग आहे. रोहनच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिले षटक मार्गस्थ आहे. ऑल सेट. 40चा पाठलाग. गुरुदत्त मनेलपाडा संघासमोर जीवदानी माऊली फुलपाडा, घरचं मैदान. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला टॅप केलंय आणि टॅप करत असताना सिंगल येते. 5-40चा पाठलाग आहे. पहिल्या इनिंग मध्ये जी काय बॅटिंग केली होती ती खरोखरच मानावं लागेल. राहुल पोलेकर, जतीन पाटील या खेळाडूंनी जो काही खेळ केला 23 चेंडू मध्ये
त्या 23 चेंडू बघता बघता 39 धावा झाल्या होत्या आणि 24व्या चेंडूवर जतीन पाटील बाद झाले होते. 40चा पाठलाग आहे. एका धावेने झाले इनिंगला सुरुवात. रोहन समोर आकाश रेडी होत आहेत. बॅकफुटर गेले, टॅप केले चेंडूला, वेगाने येतात आयुष. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली येते. सिंगल. पहा तुम्ही घरच्या मैदानावर आता खेळत आहात. तुम्ही किती अभ्यास केलाय, किती प्रॅक्टिस केले या स्पर्धेसाठी आणि तुम्ही रोज खेळत असताना किती तुमचा खेळ केलाय, या सर्व गोष्टी आपण दिसणार आहात या मॅच मध्ये. 2 मध्ये 2 आतापर्यंत सुरुवात आहे. गुरुदत्त मनेलपडा गेस, जीवदानी माऊली फुलपडा. शेवटच्या आणि अंतिम मॅच, क्वार्टर फायनल नंबर 3. बॅकफुटर गेले, समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवतोय, येतोय डॉट. जितके डॉट तितके 2 खेळाडूची चर्चा होणार आणि त्या चर्चेनंतर उत्तर काय येणार, प्रति उत्तर, पलटवार, या सर्व गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. 3 चेंडू 2 धाबा. बॅकफुटर गेले, टॅप केले चेंडूला आणि सिंगल पुन्हा एकदा येते. पहा 4 मध्ये 3 आतापर्यंत सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये गुरुदत्त मनेलपाडा या संघाने 2 चौकार लगावले होते. तिकडून ते इनिंगला झाली होती सुरुवात आणि तो बढावा देत असताना 39 धावा धावपळकरती उभारल्या होत्या. 40चा पाठलाग आहे. आता इकडे सुरुवात झाली. पहिल्या 4 मध्ये 3. रोहनच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. 4 मध्ये 3. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, टॅपच्या सहाय्याने चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. सिंगल येते. 5 मध्ये 4. खूप चांगली बॉलिंग आहे. तुम्ही ज्या प्रकारचे बॅटिंग केली होती, ज्या प्रकारचे वार केले होते आणि ते वार करत असताना पहिल्या षटकामध्ये रोहनच्या हातामध्ये चेंडू सोपवल्यानंतर आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धावा आल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन समोर ऋतिक पागी बाबू. बॅकफुटर गेले, ड्राईव्ह केले चेंडूला. ओ ओ ओ शेवटचा आणि अंतिम चेंडूवर येणारा चौकार आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावपलकावर. जीवदानी माऊली संघाचा आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा. रण मैदानी भल्या भल्यांचे वाजविती हो बारा, वाजविती हो बारा, वाजविती. गुडूचे शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर येणारा चौकार थोडासा मोमेंटम शिफ्ट केलंय आणि थोडासा धावपलक सुद्धा वाढलंय. 40चा पाठलाग आहे. 8 ने सुरुवात. धावपलकाला पहिल्या षटकामध्ये दुसरं षटक मार्गस्थ आहे. राहुल पोलेकर नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत. राहुल समोर आकाश. पहिल्या षटकात आपण चौकार पाहिला, 8 धाबा पहिली. आता दुसरं षटक पाहूया. पहिला बॉल, मोठा पटकावून साईडला. ओ खूप चांगली फिल्डिंग. काय जबरदस्त फिल्डिंग अटॅक आहे. पॉवरफुल बॅटिंग अटॅक, पॉवरफुल फिल्डिंग अटॅक. आता त्या 2 गोष्टींमधून पॉवरफुल बॉलिंग अटॅक होईल का यावर सर्वांची नजर. परंतु धावा बनवाव्या लागणार आहेत. धावा बनवाव्या लागणार आहेत. चौकारासाठी जावं लागणार आहेत. त्या मोठ्या फटक्यासाठी जावं लागणार आहे. 40चा पाठलाग आहे. 9 धावा धावपलकर होते. चेंडूचा खेळ झालाय 1. बेस्ट वर्सेस बेस्ट. राहुल पोलेकर समोर ऋतिक पागी बाबू. मोठा फटका समोर समोर समोर, तो सुद्धा अडवलाय. वा 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 जतीन पाटील, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. ऍक्शन रिप्ले पाटील नेटवर्कवर. बरोबर गॅप शोधला होता, परंतु ना मुन्ना ना हमी नहीं जाईन देंगे. आणि काय फिल्डिंग आहे. वाह 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 जतीन पाटील. तुमचा बॉलिंग अटॅक, तुमचा फिल्डिंग अटॅक, तुमचा बॉलिंग अटॅक इतका पॉवरफुल आहे, मग तुम्हाला कोण का हरू शकेल हा सुद्धा प्रश्न आहे. समोर खेळायचा प्रयत्न. आता मात्र डाऊन टू ग्राउंडचा फटका, ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू सी बरेशा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. चौकार. चौकाराची गरज होती. चौकार येतोय. 14 धावा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला 3. 40चा पाठलाग आहे. चर्चा झाली, टीम मीटिंग बोलावली होती, 2 खेळाडू चर्चा केली. आता काय घडेल, आता काय घडेल येणार 3 चेंडू मध्ये. राहुल समोर आकाश. 14 धावा धावपलकावर. पुढील चेंडू
ओ हलक्या हातानं चेंडूला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न तो सुद्धा अडवलाय. येतोय डॉट प्रतिउत्तर राहुल कोलेकरचं. 4 चेंडूचा खेळ झालाय. 14 धाबा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. बॅकफुटर गेले, कट केले चेंडूला आणि कट करत असताना सिंगल येते. पहा 2 सलामीर बॅटर पहिल्या 3 षटकामध्ये पहिल्या जबलपास 23 चेंडू मध्ये होते. आता हे करत असताना सुद्धा 11 चेंडू मध्ये आता 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 15 धाबा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन स्ट्राईक येणार ऋतिक पागी बाबू. काय इकडून चौकार येईल का? हो बॅकफुटर गेले आणि हलक्या हातानं चेंडूला टॅप केले. सिंगल येते. पहा पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धाबा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये इक्वेशन येणाऱ्या 12-24 या इक्वेशन वरती मॅच येऊन थांबले. डीजे साईडला ऐकणार आहोत आणि त्यानंतर वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. चला 12-24 इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले आणि मनीष गरजच्या हातामध्ये चेंडू सोपविले गेलाय. 3रं षटक मार्गस्थ. 12-24 म्हणजे प्रत्येक ओव्हरला 3 बाउंड्रीज, किमान 2 तरी. ऑल सेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल हवेत केलाय फटका. बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज ऋतिक पागी बाबू बाद. पहिला विकेटचं बदन गॉन. बारोंडाई सतवरी निशुदादाचे हा केला ना धावगे. बारोंडाई सतवरी भोळ्या भक्तांच्या हा केला ना धावगे. बारोंडाई सतवरी निशुदादाचे हा केला ना धावगे. बारोंडाई सतवरी. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन फलंदाज शुभम कांडेकर. पहा महत्वाची विकेट होती. विकेट आले परंतु ती विकेट येता येताच खूप साऱ्या गोष्टी घडल्यात. खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे. पहिलाच बॉल आल्याच बरोबर गॅप मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. विरार शहरी फुलपडा नगरी बैसली आई मंदिरी. विरार शहरी फुलपडा नगरी बैसली आई मंदिरी. भोळ्या भक्तांच्या हा केला ना धावगे. बारोंडाई सतवरी निशुदादाचे हा केला ना धावगे. बारोंडाई सतवरी भोळ्या भक्तांच्या हा केला ना धावगे. बारोंडाई सतवरी निशुदादाचे हा केला ना धावगे. थँक्यू. चौकार आलाय. पहा मृदुल बॅटिंग ऑर्डर मध्ये बदल करत असताना नंबर 3 ची जागा शुभम खांडेकरला दिली आणि नंबर 3 ची जागा देत असताना खूप चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये येऊन केले. परंतु मॅच इकडे मॅच मध्ये इक्वेशन येणार 10 चेंडू मध्ये 10-20 वाला मॅच. मनीष समोर शुभम. चौकार आला. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. पॉवरफुल स्ट्रोक. पॉवर जनरेट स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. लगातार 2रा चौकार. हर ढीमरा कीने में कर दो जाल. हके ढीमरा कीने में कर दो जाल. फंस गई जल मछली. अरे कीने में कर दो जाल. फंस गई जल मछली. मोड़ा मोड़ी के खुल गए भाग. फंस गई जल मछली. अरे कीने में कर दो जाल. लगातार 2 चौकार. काम माझी जागा नंबर 3 च्या पोझिशनला आहे. त्याचं जिवंत उदाहरण आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आले. लगातार 2 आल्यात परंतु मनीष गरज पलटवार जाणतायत. पलटवार झाल्यात. पलटवार करतील का? नेक्स्ट बॉल. बॅकफुटर गेले. पलटवार केलाय. फलंदाज शुभम बाद. गॉन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय जबरदस्त बॅटिंग केले. जीवदाने माऊली फुलपडा. शुभम साठी जोरदार टाळ्या. खूप चांगली बॅटिंग. नंबर 3 ची जागा माझ्यासाठी काय आहे हे त्यांनी दाखवून दिले संपूर्ण स्पर्धेमध्ये. परंतु आता अडचणी वाढल्यात. एका बाजूने चौकार येतात, दुसऱ्या बाजूने विकेट येत आहेत. मॅच कुठे आहे? 8 मध्ये 16. नवीन फलंदाज विजय आल्यात. पलटवार केलाय मनीष गरजनी. आता नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. समोर आल्याच. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा.
विरार शहरी फुलपडा नगरी बैसली आई मंदिरी विरार शहरी फुलपडा नगरी बैसली आई मंदिरी भोळ्या भक्तांचा केला ना धाव घेई बारोंडाई सत्वरी निशू दादाचे हा केला ना धाव घेई बारोंडाई सत्वरी भोळ्या भक्तांचा केला ना धाव घेई बारोंडाई सत्वरी निशू दादाचे हा केला ना धाव घेई बारोंडाई सत्वरी. थँक्यू वॉट अ मॅच मयूर, वॉट अ मॅच. आजच्या पहिल्या दिवसापासून आता इतके मॅचेस झाले, एक्झिबिशन मॅच सुद्धा झाली, सुपर 12 ची मॅच पाहिली, क्वार्टर फायनलच्या पहिल्या 2 मॅच पाहिल्या, इतकी मॅच गरमागरमीमध्ये पाहिलेली नाहीये. 7-12 शेवटचा चेंडू बघूया. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, अडव ऋषी येतात पैकी करतात, सिंगल आले. आता 6-11 या इक्वेशन वरती मॅच येऊन थांबले. रब को याद करूं एक फरियाद करूं रब को याद करूं एक फरियाद करूं बिछड़ा यार मिला दे ओए रब्बा बिछड़ा यार मिला दे ओए रब्बा मेरा दीदार मिला दे ओए रब्बा. अरे यार डीजे बंद झाला, डान्स पण बंद झाला, किती सुंदर नृत्य होतं. पहा शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 6 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे. जतीन पाटील आल्या, जतीन समोर, विजय पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू. बरं सर, पहिल्या दिवसापासून इतक्या मॅच पाहिल्या, पण यासारखी मॅच नाही पाहिल्यासारखी झाली. इतकी गरमागरमी मैदानाच्या आतमध्ये. नाही ही गरमागरमी असणार आहे, पण आता थोडंसं थंड राहावं लागणार आहे. दोन्ही संघांना खेळ करत असताना तर थंड राहावं लागणार आहे. थंडी नाही लागली तरी थंडी लागल्याचा भास होणं गरजेचं आहे, कारण मॅच आता फुल हॉट झाली आहे, फुल हॉट. 5-7 जतीन पाटील त्याच्या हातामध्ये चेंडू, पण विजय सामान्य आले जे 2 मारलेले चौकार आहेत. मॅचचा खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे. ओहो, वेगवान चेंडू अस्त्राला बाहेर काढलं, सही टाइम पे सही गेंद, डॉट बॉल. प्रतिउत्तर पलटवार, इतका वेगवान चेंडू होता. ओ परफेक्ट यॉर्कर. 4 मध्ये 7 डॉट बॉल आलाय, प्रतिउत्तर दिलंय. पुढील चेंडू पाहूया. 4 चेंडू 7 धाब्यांची गरज. नेक्स्ट बॉल साठी रेडी होत आहेत. जतीन समोर, विजय पुन्हा. हो इतका वेगवान चेंडू, यष्ट्या वाकवल्या, फलंदाज विजय बाद, गॉन. काय जबरदस्त चेंडू होता. मोठा मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 4 ओखाने चित, नो चान्स. विपुल गमरे आल्यात. गोल्डन बॉय. ओ आता सुद्धा वेग बनवता, परंतु दिशा थोडी बदलली होती. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. 3-6 3 चेंडू 6 धाब्यांची गरज. 1 चौकार, बॉल टू बॉल समीकरण आलेल. एखादा डॉट अजून प्रेशर बनवेल, एखादा डॉट 2 चौकाराची मॅच बनवेल, एखादा चौकार सिंगलची मॅच बनवेल. काय अखेरकार घडणार आहे. 3 मध्ये 6. ओ वेगवान चेंडू, फेकी झाले. बॅकअप साठी किती खेळाडू आहेत. एकाने अडवला, दुसऱ्याने अडवला, तिसऱ्याने बॅकअप दिला, सिंगल येते. भरपूर काही घडतंय. जीवदानी माऊली फुलपाडा, वसई विरारचे चॅम्पियन ट्रॉफी काय आहे, फुलपाडा प्रीमियर लीग मध्ये काय आहे, काय पाहिलं 2 दिवस, आज काय पाहिलं. 2 मध्ये 5 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. समोर आकाश आहेत. आकाश सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून आहेत, परंतु आकाशने केलेली बॅटिंग. आता इकडे काय करायचं आहे.
यार की है यारी निभानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ वा मोर वा वा वा, मयूर जानी वा वा क्या बात आहे. पहिल्या मॅच पासून बॅटिंग करतायत आकाश. आता शेवट गोड होईल का? शेवट 2-5 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ आता सर्व काही आहे ते विपुल गंभरेवर आहे. विपुल गंभरे ज्याला आपल्या नावाचा करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. खंबरे एक चेंडू 4 धाब्यांची गरज. परंतु वॉट अ मॅच. काय जबरदस्त मॅच आहे. 40 सपाट लाख इतकी क्लोज मॅच. विपुलने मॅच फिनिश केली तर 500 रुपयाचं पारितोषिक तेजस कांबळे साहेब यांच्याकडून. परंतु टाळ्या मित्रांनो, टाळ्या वाजवा प्लीज, टाळ्या वाजवा. फुलपडा टाळ्या वाजवा. मनवेलपडा टाळ्या वाजवा. एक चेंडू 4 धाब्यांची गरज. जतीन समोर विपुल गंभरे. नेक्स्ट बॉल. ओ ओ ओ समोर खेळलाय मनीष घरत. मॅच फिनिश. सामना संपलाय. गुरुदत्त मनवेलपडा या संघाने जिंकलाय. कोणाला पावली गाय कोणाला पावली 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 तुझे ताई लगो अभिषय दादा तुझे ताई लगो अभिषय दादा